सगळे खूप छान. तर छान सगळे छान आहात. तर काही दिवसापासून आपल्याकडं घोलपाई थेरपी घेण्यासाठी येत आहे. तर घोलपाई बद्दल बोलायचं झालं तर एक चांगल्या शेतकरी पण आहे, हाऊसवाईफ पण आहे आणि असंच आहे का थोडंसं शेती करणं काही सोपं नाही. शेतीची कामं करणं असेल, घरातली कामं करणं असेल, कोणतीही कामं करणं काही सोपं नसतं. आणि आईचं स्वभाव पण तसं पाहिलं खूप प्रेमळ, खूप छान आहे. आणि आईला आपल्या मोरे फिजिओथेरपी बद्दल काही अनुभव आलाय आणि आईला आलेला अनुभव आहे आई स्वतः सांगणार आहे. आई तुझं नाव सांग पहिलं. माझं नाव सत्यभामा मच्छिंद्र घोलप. आई तू कुठून येते? मी रोकडीहून येते. आई तुला आपल्या मोरे फिजिओथेरपी बद्दलची माहिती कोणी सांगितली? मी युट्यूबला व्हिडिओ पाहिला आणि इथं थेरपी घ्यायला यायला लागले. आईने युट्यूबला व्हिडिओ पाहिला त्यामुळे आई आपल्या मोरे फिजिओथेरपी मध्ये थेरपी घेण्यासाठी यायला लागले. आई तुम्हाला थेरपी घेण्याच्या अगोदर काय त्रास होत होता? माझ्या हाताला मुंग्या येत होत्या. हा हात आहे ना असा वरती होत नव्हता आणि असं मला काही काम करताना पण खूप त्रास व्हायचा. पाय दुखत होता, कंबर दुखत होती आणि खूप छान मला इथं थेरपी घ्यायला लागल्यापासून आराम मिळालाय. आई तुला थेरपी घेण्याच्या अगोदर तू काही डॉक्टर वगैरे केले का? हो केले खूप, पण काहीच गुण नाही आला. थेरपी घ्यायला यायला लागल्यापासून मला खूप आराम मिळालाय. आई तुला थेरपी घ्यायला लागल्यापासून कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय. मला भरपूर आराम मिळालाय. हात माझा असं होतोय, पाय पण असं वरती होऊ शकतोय. मांडी घालता येत नव्हतं, ते पण खूप छान मांडी घालून बसू शकते मी खूप वेळ. पहिलं थोडा वेळ सुद्धा मांडी घालता येत नव्हती मला, 2 मिनिट सुद्धा. आता खूप छान. केस विंचरता येत नव्हते, हात मागे जात नव्हता असं. आता खूप छान सगळं व्यवस्थित होतंय. मला खूप छान आराम मिळालेला आहे इथे येऊन. असं बसता पण येत नव्हतं मला, आता मांडी घालून मस्त बसते मी, उठते पण पटकन असं. तुम्हाला आईच्या चेहऱ्यावरचा तर आनंद सांगूनच जातोय. आईचा चेहरा बघ किती छान, म्हणजे आईला फरक पडला. आईला केसही विंचरता येत नव्हती, आईला हातही वरती करता येत नव्हता. मुंग्या हातांना खूप साऱ्या मुंग्या येत होत्या आणि आईला मांडी घालून बसता येत नव्हतं, पटकन उठता येत नव्हतं, पाठ दुखत होते, गुडघा पण दुखत होता, म्हणजे मांडी घालून बसता येत नव्हतं. आईने स्वतः आपल्याला छान अशी मांडी घालून दाखवली, उठून दाखवलंय. साडीचा पिन पण लावता येत नव्हता, तिला पिन पण करता येतोय साडीचा आता. आणि केस पण छान विंचरता येतात. एकदा आईसाठी सगळ्यांनी 1000 क्लॅपिंग करा. आई तू इथल्या मॅडम आणि सरांबद्दल काय सांगशील? इथल्या मॅडम आणि सरांबद्दल सांगायचं सांगितलं तर सर म्हणजे इथे देवासारखेच आहेत आपल्याला आणि खूप छान ते पण आपल्याला माहिती पण देतात, आपले मीटिंग घेतात. खूप तुम्हाला आराम भेटल इथं, खूप छान सांगतात. त्यांच्याशी बोललं ना तर आपलं काहीच दुखत नाही असं वाटतंय. आणि इथं आलं ना तर ह्या मॅडमचे चेहरे पाहून नमस्ते आई म्हणतात. आपल्याला घरी पटकन कोणी आई म्हणत नाही, इथं पटकन आले ना सगळे आई. आणि ह्या तिन्ही पण मॅडम, फुले मॅडम, ऐनवे मॅडम, डोंगरे मॅडम खूप प्रेमळ आहेत. खूप त्याच्यामुळे कसं एक दिवस जरी नाही आलं तरी त्यांना कधी भेटावं असं वाटतं. इथं आल्यावरच भरपूर आराम आपला हे होतं. आई तुला इथल्या कोणत्या बेडवरती थेरपी घेऊन छान असा आराम भेटलाय? इथं परिवार कवच आणि पद्मतंत्रिका पण आहे. हे सगळे IP बूस्टर, हे सगळेच बेड खूप छान आहेत. इथे सगळ्या बेडवर छान थेरपी आहे. आईला पद्मतंत्रिका आणि परिवार कवच आणि IP बूस्टर या तिन्ही पण बेडनी छान असा आराम भेटलाय. त्या आपल्या परिवार कवचसाठी एकदा सगळ्यांनी 1000 क्लॅपिंग करा. आई तुला छान असा आराम भेटलाच आहे, तर तू आता आपल्या आई बाबांना काय संदेश देऊ इच्छिती? मी इथल्या आई बाबांना असा संदेश देईन की नित्यनेमाने येऊन सातत्याने थेरपी घ्या. तुम्हाला पण खूप छान आराम मिळेल. विश्वास ठेवा. आपण जसं देवावर विश्वास ठेवतो तसं हे देवाचं एक मंदिरच आहे. आपल्याला नक्कीच आराम भेटेल. तेव्हा सातत्याने येऊन इथे थेरपी घेतली ना तुम्हाला पण नक्की आराम मिळेल असं मी संदेश देऊ शकते. छान. आईसाठी परत एकदा छान सगळ्यांनी करा.